मालकाने द्यावी त्या पद्धतीने सगळं कारभार करावा आणि जो बस वाला बघा आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो, समाजातला एखादा माणूस गरीब असेल तर त्याला कसं आहे, त्याला काही बोलण्याचा अधिकार राहत नाही. बसवाले म्हटलं म्हणजे समाजातले गरीब लोक. ही गोष्ट वेगळी आहे का त्या लोकांना लोक चुकीच्या पद्धतीने बघतात. माझं एकच म्हणणं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की साहेब आम्ही खरोखर गरीब आहोत. गरीब एखाद्या वेळेस जर रागावलं त्रास होऊ शकतो. काही लोक असे आहेत जे लवकर श्रीमंत व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी जे खरे काम करून राहिले, चांगल्या बसेस टाकून काही अडचण होते. लाखवालाही तेच रेट घेतली आणि 1 करोडवालाही तेच रेट घेतली आणि हा आपला मोठा गहन प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. चेअरमन बस कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया बस ऑपरेटर्स असोसिएशन आम्ही महाराष्ट्राचा चेअरमन आहोत आणि नागपूर शहराचा कोषाध्यक्ष आहोत. माननीय DCP साहेबांनी एक नोटिफिकेशन काढलं. त्या नोटिफिकेशनद्वारे त्यांनी कारवाई सुरू केली. आम्ही मोटर व्हेकल ॲक्ट कायद्याने गमन होतो. आमच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणं आवश्यक असताना दरमहा डिझेलच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देते, टोलच्या प्रमाणातही रेव्हेन्यू देतो आणि साधारणतः एक बस वर्षाला त्यांचा रोड टॅक्स आहे तो 3,500 ते 4,000 देते. इंटरस्टेटवाली 6 ते 7 लाख रुपयापर्यंत देते. डिझेलवाला GST सेस देतो. आम्हाला प्रत्येक पॅसेंजरकडनं 5% GST भरायचा आहे. आम्हाला टोलही भरायचा आहे. साधारणतः 5 ते 5.5 रुपये किलोमीटर टोल असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे जे बस मालक आहे 99% किंवा 100% सगळे कर्जबाजारी आहेत. कर्ज घेऊन बस घेतात. कोणी स्वतःच्या पैशांनी बस घेऊ शकत नाही आणि हा व्यवसाय शासनाने आम्हाला परवाने दिले. परवान्याचा अर्ज करत असताना आम्हाला ते विचारतात की प्रवाशाच्या बसाची सोय कुठं आहे, त्यानंतर आम्हाला परवाना मंजूर होतो. तसंच पार्किंगची जागेचं विचारतात.